नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी उठल्याच्या नंतर घरात झाडून पुसून घेतलं. नंतर मग थोडासा चहा पाणी केला आणि मग इथं देवपूजा केली. तर सकाळी सकाळी असं देवपूजा वगैरे केली ना, तर एकदम अशी निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आतमध्ये येते आणि आपल्या मनालासुद्धा खूप छान वाटतं. बाकीचे कामं करायलासुद्धा कंटाळा येत नाही, कारण घरात पारूसं बघितलं ना तर दिवसभर असा आळस आल्यासारखा होतं. तर माझं हेच असतं की सकाळी उठल्याच्या नंतर सगळं झाडून लोटून पुसून घ्यायचं, देवाची पूजा दिवाबत्ती करून घ्यायची, त्याच्यानंतर मग बाकीचे कामं. फक्त कधी कधी असं होतं की सकाळी लवकर डबा करायचा असला ना तरच मग मी लवकर करते. पण आता हे तुम्ही म्हणताल काय चाललं आहे इथं मिस्टरांचं आमच्या, पण त्यांच्या खूप आवडीचं आहे ते, त्याच्यामुळं ते खातात. तर ते काय चाललं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते, कारण त्यांच्या खूप आवडीचे, मी नाही पण म्हणू शकत नाही त्यांना. तर अचानक ते आले होते आणि माझं बनवून झालं होतं, म्हणून मग म्हणलं राहिलेलं खरड वगैरे तुम्ही खाता का? तर बोलले हो. मग त्यांचं चालू आहे. तर ती कशाची खरड आहे आणि काय आहे ते तुम्हाला पुढं मी सांगते. मग त्याच्यानंतर देवपूजा झाली, माझं स्वयंपाकाला सुरुवात झाली. स्वयंपाक वगैरे मला मुगाचं हे करायचं होतं, मेदगं, आणि भात थोडासा, भाकरी पण बनवायच्या होत्या, कोबीची भाजी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला तुकड्याचं दाखवलं, पण काय बनवलेले दाखवले नाही. तर चला मग तो व्हिडिओ त्याच्या पुढं कंटिन्यू केला मग मी. तर इथं तांदूळ मूग काढून घेतले, थोडेसे निवडून घेतले, धुवून घेतले आणि मस्त कुकरला दुई पण लावून दिले सकाळी सकाळी. तर आता इकडं आमची वैष्णवी भांडे घासते सकाळी, तिची अजून आंघोळ बाकी आहे आणि तिला कामासाठी आवरायचे. तर सकाळी सकाळी थोडेफार भांडे असले ना मग ती काय करते, आंघोळीच्या आधी घासून घेते. मग आंघोळ केल्याच्या नंतर तिचं चहा पाणी आणि काम सुरू होतं. तर तिचं काम 10 वाजता चालू होतं, पण ती उठते 8 वाजता. 8 वाजता उठल्याच्यानंतर तिचं आवरायचं, भांडे वगैरे थोडेफार असले तर घासायचे. मला थोडीशी मदत करते ती सकाळचं, आणि नंतर तिचं चहा पाणी नाश्ता झाला ना मग ती बसते कामाला तिच्या. तर तिचं काम 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 चालू असतं आणि दुपारी थोडासा ब्रेक असतो जेवण करायला. पण ती कधी कधी चालूच जेवण पण करते आणि थोडासा आराम करते. तर आता हे रामफळ आम्हाला शेजारणीने दिले होते, ते आपल्या म्हणजे आमच्याच गावाकडचे आहेत. तर त्यांनी रामफळं चिक्कू गावावरून त्यांचे पाठवून दिले होते. तर ते सुद्धा आम्हाला थोडेसे दिले त्यांनी सकाळी, कारण माझा कुकरचा डब्बाच त्यांच्याकडं होता, त्याच्यामुळं मग त्या डब्यामध्येच एक वानवळा म्हणून आपल्याला रामफळं आणि चिक्कू आलेले आहेत. तर आता हे मूग आईने दिले, तर मग तेच म्हणलं चला आज मेदगं करूया थोडंसं. आणि ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिळ्या भाकरी दाखवले होते ना, त्याचा व्हिडिओ मी पुढं कंटिन्यू केला आत्ता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये फक्त मी दाखवले होते तुकडे केलेले, अजून मग ते पूर्ण रेसिपी काय दाखवली नव्हती. तुकड्याला थोडंसं पाणी लावून ठेवलं होतं, मला चुरा करायचा होता, इथपर्यंतच दाखवलं होतं. पण आता तो चुरा मी ह्या व्हिडिओमध्ये करते. तर आता इथं बरणीमध्ये मी सगळे मूग भरून ठेवलेत आईने दिलेले. आईने त्याला पावडर वगैरे लावून ठेवली होती, पण आता गावाला गेले ते विशालचे पप्पा आणि ते, तर त्यांच्यासोबत दिले. मग म्हणलं चला थोडंसं मेदगं आणि भात लावं एकदम एकसाथ, आणि मग कुकर लावून घेतला. मग सकाळची अशीच कामाची सुरुवात होती. एकदा काम चालू झालं आणि किचनमध्ये आलं ना तर हात बसेना आणि काम दिसेना असं असतंय. काम तर काय दिसत नाही काय म्हणून, पण तिथले जागा काय जवळजवळ दुपारपर्यंत बाजूलाच होता येत नाही, म्हणजे निघतच नाही तिथला पाऊल, असं असते. मग मी काय केलं, ते तुकडे वगैरे चांगले भिजवून घेतले, थोडेसे ते भिजले आणि नंतर म्हणलं चला त्याला हिरवी मिरची लसूण घालून बारीक करून घेतले सगळे. तर मला अजून मुगालासुद्धा फोडणी द्यायची होती. त्याच्यानंतर इकडं कोबीची भाजी करायची. म्हणलं आता चला स्वयंपाकाला एकदा सुरुवात केली ना, करून घेतला ना, तर मग पटापट सगळं टेन्शन राहत नाही 3-3 वेळा. तर मग ते चुरा पण मला करायचा होता भाकरीचा, बाजरीच्या भाकरी, थोडीशी चपाती होती शिल्लक. आता शिळं अन्न वायाला तरी कसं घालणार, आपण एवढं मेहनतीने करतो. तर आणि त्याला पण म्हणजे गावाला पण खूप त्याला कष्ट लागतं करायला, त्याच्यामुळं मग मी काय असं शिळ्या भाकरी वगैरे काय असेल तर टाकून देत नाही, थोड्याशा झाकून ठेवते, सुकून देते आणि नंतर असा पाणी लावून वगैरे चुरा करून घेते. तर आमच्या घरामध्ये सगळेच आवडीने खातात, असं काय नाही की शिळी भाकरी आम्ही खाणार नाही, तर सगळ्यांना आवडतात, फक्त गरम गरम दिले पाहिजेत तर खातात. तर आता हे मुगाचं मेदगं करायचे, मूगसुद्धा चांगले शिजले, तर तोपर्यंत म्हणलं चला 2 भाकरी करते. तर मला 2च करायच्या होत्या, पण शेवटच्या भाकरीचं पीठ थोडंसं जास्त झालं, थोडी भाकरी ती मोठी झाली आणि ही पहिली करून ठेवली, कारण म्हणलं चला असू द्यावा घरामध्ये 2 भाकरी शिल्लक.
मग हे शिल्लक करून करून तर असं होतं, रोजच भाकरी शिल्लक पडतात. कधी कोण जास्त खातं, कोण कमी खातं, कोण तर खातच नाही. असं असतं आमच्या घरातल्यांची रुटीन. पण जेव्हा घरामध्ये काय नसेल तेव्हा खूप भूक लागलेली असती. म्हणून तर असं वाटतं मग चला 1-2 भाकरी जरी शिल्लक राहिल्या तर चट संध्याकाळी खाता येतात. पण असं नाही वाटत की नको करायला. मग ते पण मी करून घेतल्या. आणि इथं बघा हे पण तुकडे पण बनवलेत. कांदा, परत त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण वाटून टाकलेलं तर पाहिलंच असेल तुम्ही. फक्त कांदा तेलामध्ये फोडणीला दिला, एक लाल मिरची टाकली आणि मस्त परतून घेते. आता इथं मुगाचं मेदगंसुद्धा फोडणीला दिलं आहे. मी आज हिरवी मिरची न टाकता मुगाच्या मेदग्यामध्ये एकदम लाल मिरची फोडणीमध्ये टाकली आणि लसूण चेचून टाकलं आहे. खूप छान लागते. जिऱ्या मोहरीची फोडणी. तर कोबीची भाजीसुद्धा मी इकडं करून ठेवली सुकी थोडीशी. एवढं बनवलं तरी पण मग दुपारचं खाताना परत हे केलं का ते केलं का चालू असतं. तर मग सगळे घरातले कामं आवरून झाले आणि म्हणलं चला बटाटे पण होते थोडे माझ्याकडे आणि मी सकाळी साबुदाणा भिजत ठेवला होता. तर छान असा फुगला होता. तर म्हणलं चला थोड्याशा चकल्या करून पाहूया. तर चकल्याऐवजी मग मी थोड्याशा चकल्या पण केल्या आणि थोडेसे असे कुरकुरीचा आकार जसा असतो ना तसे थोडे थोडे लांबट असे सुऱ्याने मी पाडून घेतले. सेम म्हणजे कुरकुऱ्यासारखेच. तर आता हल्ली मी यूट्यूबला बऱ्याच रेसिपी पाहिल्या. तर बायका खूप अशा पद्धतीने वेगवेगळ्या करतात. तर म्हणलं चला आपण पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने करूया. नेहमी तर दरवर्षी मी चकली बनवतेच अशी उपवासाची. पण आता थोडेसे कुरकुऱ्याच टाईप बनवूया म्हणलं. पोरांना पण आवडतं असं वेगळं काही असलं तर खायला. आणि माझा पण उपवास असतो. त्याच्यामुळं मग मी अशा चकल्या थोड्याशा आणि कुरकुरे पण थोडेसे बनवले. तर जर तुम्हाला ह्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी मग नंतर पूर्ण रेसिपी टाकेन. आज काय मी पूर्ण ह्याची रेसिपी टाकली नाही. मला पण उशीर झाला होता. मी सगळं बटाटे वगैरे उकडून घेतले, परत ते सोलून घेतले आणि साबुदाणा भिजलेला होता तोसुद्धा थोडासा शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हे टाकलेलं आहे मीठ. तर जे पातेलं मिस्टर थोडंसं खरडून खात होते ना, तर ह्याचंच पातेलं होतं. कारण त्यांना आवडतं खायला. त्याच्यामध्ये साबुदाणा बटाटा होता. तर ते नेमकीच माझं करून झालं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर सकाळपासून काय काय कामं केले ते पाहिलेच असत तुम्ही. आणि काय काय रेसिप्या पण टाकल्या त्या व्हिडिओमध्ये. रेसिप्या तर आहेतच रोजच्या, पण आज थोडंसं वेगळं चकली केली आणि थोडेसे उपवासाचे कुरकुरे पण केले. तर त्याची काय रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली. म्हणलं आता परतच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरच करीन मी. पण फक्त पहा आणि तळल्याच्या नंतर दाखवीन तुम्हाला कसे झाले ती. तर आपलं थोडंसं केलं आहे. इथं आम्हाला काय सुकवायची सोय नाही. पण म्हणलं चला बटाटे होते आणलेले तर करूया थोडंसं. नाही तर मग काही तर आम्हाला ना उन्हाचा प्रॉब्लेम आहे वाळायला. त्याच्यामुळं मग हे झालं. तर चला आता व्हिडिओमध्ये परत वाटलंच तर काही टाकीन, नाही टाकलं तर हाच व्हिडिओ पूर्ण होईल. तर चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा आणि आवडला तर सगळ्यांसोबत शेअर करा, तुमचे मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत. कारण आता एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवते तर थोडेसे तरी व्हिडिओ पाहिले गेले पाहिजे. तर त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता हे व्हिडिओ. तर छोटे पण व्हिडिओ आहेत, मोठे पण आहेत. तर चला मग आता शुभ संध्याकाळ सगळ्याला. संध्याकाळचे 6 वाजले. तर आता संध्याकाळी काय बनवते ते काय सांगणार नाही तुम्हाला, कारण बघू काय केलं तर थोडंसं. नाही तर मग आहे स्वयंपाक दुपारी बनवलेला. मला पण कंटाळा आला आहे. काय वस्तू बनवली ना काही तर असं उन्हाळ्या वाळवणाचं तर एकदम थकल्यासारखं होतं. थोडीशीच बनवली. पण चला, आणि तुम्हाला जर ही आवडली ना तर परत सांगा ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना तर डिटेल रेसिपी मी व्हिडिओमध्ये टाकेन. तर असा होतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. दुपारी स्वयंपाक, परत हे दुपारी स्वयंपाक केल्याच्या नंतर हे करायला घेतलं चकल्या करावं म्हणलं. थोडेसे कुरकुरे पण पाडले त्याच्यामध्येच. म्हणलं चला थोडंसं वेगळं नवीन काहीतरी. तर अशा पद्धतीने होतं. मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया थोडंसं. चला मग आता सगळ्यांना शुभ संध्याकाळ. अजून स्वयंपाक पण करायचा आहे मला.